पोचीराम कांबळेंच्या बलिदानाच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो, या ऐतिहासिक देहूरोडच्या धम्मभूमीमध्ये सारा भारत बौद्धमय केल्याशिवाय मी थांबणार नाही, थांबलो मी नाही. त्यांचा धम्म हा आचरणाचा भाषणाचा भाग नाही, तर तो वर्तनाचा भाग आहे. म्हणून संस्कृतीचे जनक, मानवतेचे भाष्यकार भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, धर्मचिकित्सक मुक्ता साळवे, क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या परिवर्तनवादी विचार आदर्शांना, महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. कोटी कोटी प्रणाम. या वर्षावसाच्या निमित्त आणि साप्ताहिक बौद्ध वंदनाच्या निमित्त नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपण या देहूरोडच्या धम्मभूमीत, या बुद्ध विहारामध्ये, ऐतिहासिक बुद्ध विहारामध्ये, ऐतिहासिक भूमीमध्ये, की प्रत्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 उघड्या डोळ्याच्या बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सारा भारत बौद्धमय करू ही जबाबदारी आणि संदेश आणि संकल्पना या भूमीत दिली. ह्या ऐतिहासिक पवित्र भूमीच्या, या देहूरोड धम्मभूमीच्या विकास प्रणेते आदरणीय तुमचे माझे सर्वांचे मार्गदर्शक भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड, शाहीर, आमचे नेहमीच नाही भेट झाली तर नेहमी भेटणारे सोशल मीडियाच्या माध्यमातून वाघमारे साहेब, अतिशय सन्मानाचा, ज्यांना जय भीम करताना आभाळ भरून ज्यांना आनंद वाटतो, ज्यांना जय भीम म्हणताना मला आभाळ भरून, काळीज भरून आनंद वाटेल, असे पोचीराम कांबळे यांचे, कांबळे साहेब, त्यांना सन्मानाचा जय भीम करतो. बहुजन समाज पार्टीचे अशोक गायकवाड साहेब वकील आहेत, आणि बहुजन वानखडे साहेब, माझ्या या अण्णाभाऊ साठेंच्या 18 जुलैला नुकतीच या परिसरामध्ये क्रांतीचं बीज रोवण्यासाठी ज्यांनी मला ताकद दिली, प्रेरणा, आताही उपस्थित असणारे शेषराव पवार साहेब, बहुजन संघटनेचे राहुल खांडेकर साहेब, आणि ब्राह्मणी व्यवस्थेचे यमराज आणि आमचे भीमराज असणारे यमराज, आणि सर्व उपासक बंधूंनो, आज मला या ठिकाणी काय येतो, मी या देहूरोडच्या भूमीमध्ये काय येतो हे सांगताना, बौद्ध धम्म हे नैसर्गिक सत्य आहे. बुद्धांचा धम्म हा धर्म नाही, धार्मिक ह्याच्यामध्ये बसत नाही, तर माणसाच्या नैसर्गिक वळणाला योग्य वळण लावणं म्हणजे बुद्ध बौद्ध धम्म होईल. लक्षात काय, बुद्धांचा धम्म हा नैसर्गिक नियम आणि नैसर्गिक सत्य आहे, आणि माणूस हा बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे, आणि माणसाच्या नैसर्गिक वळणाला योग्य वळण लावणे, संस्कार देणं हे बौद्ध धम्माचं खरं प्रयोजन आहे. बौद्ध धम्म हे नैसर्गिक सत्य आहे. चांगला माणूस बनणं हे बौद्ध धम्माचं प्रमुख उद्दिष्ट आहे, आणि चांगला माणूस बनण्यासाठी बुद्ध धम्मात आम्ही स्वयंप्रकाशित व्हा, स्वतः प्रकाशित व्हा, आणि स्वतःबरोबर इतरांना सुद्धा कल्याणाचं काम करणं हे बुद्धांच्या धम्माचं या कार्य आहे, प्रमुख उद्दिष्ट आहे, प्रयोजन आहे. मी या ऐतिहासिक देहूरोड धम्मभूमीमध्ये काय येतो, तर मी स्वतः जिवंत आहे याची खात्री करण्यासाठी या देहूरोडच्या धम्मभूमीत येतो. काय म्हणतोय मी, की मी स्वतः जिवंत आहे का, की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये, धम्म चळवळीशिवाय जगणं हे मृत्यू समान आहे, मरणा समान आहे. लक्षात घ्या, हे पोचीराम कांबळे यांचं प्रेरणा आहे. ज्या जय भीम म्हणण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, जय भीम हे अभिवादनासाठी नाही, जय भीम ह्या तत्वज्ञानासाठी, जय भीम ह्या क्रांतीच्या लढ्यासाठी ज्या पोचीराम कांबळे यांनी बलिदान दिलं, त्या पोचीराम कांबळेंच्या बलिदानाच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो, या ऐतिहासिक देहूरोडच्या धम्मभूमीमध्ये सारा भारत बौद्धमय केल्याशिवाय मी थांबणार नाही, थांबलो मी नाही. खरं तर माझ्यावरती माझ्या प्रभू दादा
माझ्या भाषणापेक्षा, माझ्या प्रबोधनापेक्षा माझ्यावर जे दगड पडतात, दगड धोंडे पडतात, माझ्यावरती जे टीका पडते, माझ्यावरती जे शिवराळ भाषा, माझ्यावर जे हल्ले होतात, माझ्यावरती जे दगड पडतात, त्या दगडांना अधिक परिवर्तन झालेलं. काय माझ्या हे पवारसाहेब हे तुमच्या मागच्या 18 जुलैला इथं अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाला मला पोलीस बंदोबस्तात जावं लागलं. ही फार मोठी शोकांतिका. महाराष्ट्रात अनुभव मला याचा एक हे झालं की महाराष्ट्रातून सारे फोन आले मला, पिंपरी चिंचवड मधून फोन आले मला की आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर. आणि एका वाक्यानं मला अति 100 हत्तीचं कळलं आलं की मांग जर बुद्ध झाला तर माझी संकल्पना आहे मणवाद्याची माती ही मांगाच्या साथनं करणार. पण मांग हा पुन्हा बुद्ध झाला पाहिजे, याच्यासाठी प्रबुद्ध सट्यांचं आयुष्य आहे. आणि मला एक वाक्य अनेकाने आता येतील ते पारडे सर आहे तिथं, अनेकांचे आहे, सगळे मला इथं चिंचवड मधून अनेक बऱ्याच तरुणांचे सुशिक्षित लोकांचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला फोन आले आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं, भले हे सर तुमचा विचार अजून आम्हाला पटत नसतील, मतभेद असतील, परंतु तुम्ही ही मातंग समाजाची गरज आहे, हे मात्र त्यांनी सांगितलं. त्या विश्वास म्हणजे माझ्यावर जी टीका झाली, माझ्यावरची दगडाची वर्षाव आजही होत आहे, आम्हाला काय महार करा आलाय काय म्हणून माझ्यावरची दगड टाकली, त्या दगडानेच क्रांती केलेली आहे, त्या दगडानंच अधिक परिवर्तन होत आहे. साताऱ्यामध्ये 2005ला माझ्यावरती दगड फेकले, आम्हाला काय महार करा आलाय काय म्हणून. पण त्या दगडानं अशी क्रांती केली, ज्याने मला पहिला दगड मारला त्याचा मुलगा आता प्राध्यापक आहे, त्याची सून प्राध्यापक आहे, त्याचा नातू सिव्हिल इंजिनियर आहे, त्याची नात MBBS आहे आणि मोठा प्रचंड मोठा असा बंगला बांधलेला आहे. त्या बंगल्याला राजगृह नाव दिलेलं आहे. आणि येणाऱ्याला सांगतात ते की 2005ला प्रबुद्ध साठ्यांना मी दगड मारला, त्या दगडातून झालेला हा विकास आणि परिवर्तन. मला वाटतं ठीक आहे, माझ्या भाषणातून जर परिवर्तन होत असेल किंवा नसेल, पण दगडातून तर परिवर्तन होत आहे. म्हणून मी सज्ञानाबरोबर माझ्या मातंग समाजाच्या दगड खायला मी तयार आहे. अरे माझ्यावर दगड तुमचे दगड झेलून जर तुमच्यात परिवर्तन होत असेल तर मी दगड झेलायला सुद्धा तयार आहे. निश्चितपणे मला या महिन्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीमध्ये एवढी मोठी ताकद मला भेटली की नेहमी बौद्ध समाज तर नेहमीच माझ्या बाजूला, त्याला माझ्याशिवाय कुठं मी म्हणलं तरी बौद्ध समाज यांना नाही म्हणलं तर ते माझ्या बरोबर आहेतच. पण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त 100% मातंग समाजाचे मला फोन आले की प्रबुद्ध साठे आता तुम्ही एकटे नाही, आतापर्यंत तुम्ही एकट्याने दगड खेळले, पण आता तुमचे दगड आम्ही आमच्या खंडावरती आमच्या अंगावरती झेलो, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी जे येतो ती मी जिवंत आहे याची खात्री करून घेण्यासाठी. देहूरोडची ही भूमी जी आहे की ह्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध हे भेटीचा आनंद मिळतो. या ठिकाणी भेटीचा आनंद मिळतो आणि बाबासाहेब तुम्ही दिलेल्या बुद्धांच्या धम्माबरोबर मी आहे, बाबासाहेब तुमच्या चळवळीशी मी अजून बेमान झालो नाही, हा विश्वास या ठिकाणी मिळतो. आणि म्हणून की बाबा माणूस ही एक आहे की मी एक वर्षाच्या निमित्तानं एवढं मी सांगेल मोजकं की आपण जिवंत असणं ही माणसाची ओळख नाही. काय तुम्ही आम्ही जिवंत आहे ही ओळख नाही आपली. काय आपण जिवंत आहोत ही माणसाची खरी ओळख नाही. काय आपण जिवंत आहोत ही माणसाची खरी ओळख नाही, तर या जीवनाचा स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगला उपयोग करणं आणि कार्य करणं हा या जीवनामध्ये माणूस म्हणून स्वतःचा चांगला विचार करणं आणि इतरांचा सुद्धा चांगला विचार करणं आणि त्यासाठी कार्य करणं ही माणसाचं जिवंत असल्याचं खरं लक्षण आहे. ही खरी माणसाची ओळख आहे. लक्षात एका मालकानं सांगितलं नोकराला की जा बाबा, हिसाब नीतीमधला आहे ते उदाहरण. मालकानं सांगितलं जा त्या गावामध्ये की स्नानगृहामध्ये लोक म्हणजे जे सुज्ञान आणि शहाणी माणसं आंघोळ करताना स्नानगृहामध्ये करायची आणि त्या मालकाला सुद्धा स्नानगृहामध्ये आंघोळ करायची होती.
आणि त्यांनी ते आपल्या नौकराला सांगितलं की स्नानगृहामध्ये जा बघ की माणसाची गर्दी किती आहे, तिथं माणसं किती आहेत, माणसं रिकामी झालीत का, तिथं माझा नंबर लागेल का, माणसं रिकामी झालीत का, किती माणसं आहेत, किती गर्दी आहे हे बघून ये. तो माणूस गेला, नौकरदार गेला. तर त्या स्नानगृहाच्या समोर भला मोठा दगड होता आणि समोर लोकांना येताना तो दगड त्या पायाला ठेस लागायची, लोक पडायचे, दगडाला माहिती शिवाय द्यायची, तिरस्कार करायचे दगडाला असं. एक माणूस आला, त्यालाही त्या दगडाची ठेस लागल्यानंतर त्याने सुद्धा शिवी दिली त्या माणसाला. परंतु शिवी दिल्यानंतर काय केलं, त्या माणसानं तो दगड उचलला आणि बाजूला टाकला, मग स्नानगृहामध्ये गेला. आणि मग तो मालकानं हे पाहिलं, नौकरानं पाहिलं आणि सांगत आला की मालक एकच माणूस आहे स्नानगृहापाशी, काय आहे, एकच माणूस आहे, तो आता स्नानगृहात गेला, रिकाम होईल, चला. मालक गेल्यानंतर त्यानं पाहिलं तर माणसाची गर्दीच गर्दी. अजून स्नानगृहाच्याच कडे भोवतीने समोर गर्दी माणसाची होती. मालक चिडून त्याला बोलला, नौकराला, अरे तू तर म्हणला एकच माणूस आहे, रिकाम झालाय स्नानगृह आणि इथं तर माणसाची गर्दी. मग त्या नौकरानं सांगितलं असं असं दगड होता, त्या दगडाला सगळ्या माणसाने शिव्या दिल्या ठेस लागल्यानंतर, पण एकाच मकच असा माणूस होता, त्या माणसानं तो दगड बाजूला काढला, म्हणून तो माणूस जिवंत आहे. तो माणूस असल्याची मला खात्री पडली. तुम्ही मला माणूस किती आहे बोलला. म्हणून जिवंत, आपण जिवंत आहोत ही माणसाची खरी ओळख नाही. काय आपण जिवंत आहोत ही माणसाची खरी ओळख नाही, तर आपण स्वतःच्या चांगल्याचा विचार करणं आणि समाजाचा चांगल्याचा विचार करणं ही माणसाची खरी ओळख आहे. म्हणून चांगला माणूस बनणं हे बौद्ध धर्माचं प्रयोजन आहे. चांगला माणूस बनणं हे बौद्ध धर्माचं प्रयोजन आहे. आणि चांगला माणूस बनण्यासाठी पंचशिलाचं अनुपालन करणं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचं अनुपालन करणं, बौद्ध धर्मानुसार स्वतःच्या वर्तनामध्ये बदल करणं, विचाराचा बदल करणं. विचारांना ह्या धार्मिकतेचा विषयच नाही. बौद्ध धर्माची दीक्षा म्हणजे धार्मिक विधीच नाही. स्वतः बौद्ध धर्माच्या विचारानं चांगलं वागेल, चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न करेल, हे स्वतःला दिलेलं अभिवचन म्हणजे दीक्षा संभार, म्हणजे बौद्ध धर्माचा दीक्षा. म्हणून हे वर्तन खूप महत्वाचं, वर्तन खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून बुद्धांचा धम्म हा आचरणाचा, भाषणाचा भाग नाही, तर तो वर्तनाचा भाग आहे. म्हणून बुद्ध हे व्यक्तीचं नाव नाही. काय भगवान गौतम बुद्ध जे आपण वंदन म्हणतो ना, भगवान बुद्धांना आम्ही वंदन, त्रिशल बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, असं जे आपण म्हणतो ते बुद्ध हे व्यक्तीचं नाव नाही, तर ज्ञानानं आणि वर्तनानं आणि अनुपालनानं परिपूर्ण असणारी अवस्था म्हणजे भगवान बुद्ध होय. लक्षात. काय ज्ञानानं परिपूर्ण, नुसतं ज्ञानानं परिपूर्ण नाही, तर वर्तनानं सुद्धा, वागण्यानं आणि अनुपालन करणारी मानसिक अवस्था, सर्वांगीण अवस्था म्हणजे बुद्ध होय. त्या बुद्धांची आपण अनुयायी, त्या बुद्धाला आपण शरण जातो. आणि त्या बुद्धांना वर्तन, विचारानं वर्तन आपल्यामध्ये किंवा आपल्यामध्ये आणणं, त्या बुद्धांचा विचार आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या वर्तनामध्ये निर्माण करणं म्हणजे बुद्ध होणं. बौद्ध होणं म्हणजे काय की स्वतःमधील माणसाला शहाणं करणं म्हणजे बुद्ध होणं. साधं सोपं सांगतो. काय आपल्यामधली माणसाला आपण शहाणं नाही करत, म्हणून येड्याचा बाजार आहे सगळा. स्वतःमधल्या माणसाला जर प्रत्येक माणसानं शहाणं जर केलं तर क्रांतीचा इतिहास या देशात घडेल. त्याच्यासाठी तर चला आपल्या बुद्धाच्या घरी आहे, त्याच्यासाठी तर हे देऊळ आहे. ही माणसाला शहाणं करणारी कार्यशाळा आहे. आणि या कार्यशाळेचे तुम्ही प्रशिक्षक आहेत, तुम्ही शिक्षक आहेत, तुम्ही मास्टर आहात. लक्षात घ्या. माणूस स्वतःचा शिक्षक बनत नाही, स्वतःचाच गुरु. म्हणून तर आत्मदीप भव, स्वयंप्रकाश, स्वतःचा गुरु बना. स्वतःमधल्या माणसाला शहाणं करणं म्हणजे बौद्ध होणं. आपण स्वतःमधल्या माणसाला शहाणच करत नाही, स्वतःमधल्या माणसाला चांगल्या विचारांना आपण शहाणच करत नाही. याचं कारण आहे मन. माणूस आणि मन याच्यावरचं बुद्धासारखं भाष्य कुणी केलं नाही. म्हणून माणसाच्या मनात परिवर्तन होणं गरजेचं आहे, मानसिक परिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि मानसिक परिवर्तन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी धम्मक्रांती होईल.
माणसाच्या आणि जगाच्या मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय मानवी जीवनाची प्रगती आणि विकास आणि परिवर्तन होणार नाही. म्हणून मन खूप महत्वाचं आहे. आपल्या मनात आहे देव, धर्म आणि जात ह्या मानसिक कल्पना आहेत. आपण ह्या देव जात ही कल्पना आहे, काल्पनिक गोष्ट आहे, पण मनाला वाटत नाही. मनानं स्वीकारलेल्या या गोष्टी आहेत, मनात रुजलेल्या गोष्टी आहेत. जात ही काल्पनिक गोष्ट आहे, पण मन आपलं त्याच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि खोटा अभिमान बाळगतं. जात ही काल्पनिक गोष्ट आहे, त्या काल्पनिक गोष्टीमध्ये माणूस स्वतःचं अस्तित्व शोधतो. याच्यासारखा मूर्खपणा जगाच्या पाठीवर असू शकत नाही. देव, धर्म, जात, कर्मकांड, यज्ञ यांनी माणसाची प्रगती मुळीच होऊ शकणार नाही. तर बुद्धांनी दिलेल्या पंचशील, अष्टशील आणि पारमिता आणि बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा यांच्या अनुपालनानंच बौद्ध धर्माच्या विचारानंच माणूस सुखी, आनंदी आणि परिवर्तन होऊ शकतो. कारण देवानं पृथ्वी निर्माण केली, देवानं जग निर्माण केलं असा कोणताच पुरावा आजपर्यंत सापडला नाही. याच्या पुढे बी सापडणार नाही. कारण ते एक अज्ञान आणि मूर्खपणा आहे. तर विज्ञानानं मानवी जग विकसित झालेला आहे. विज्ञानानं मानवी जग विकसित आणि प्रगती झालेला आहे. हा बुद्धाने 2500 वर्षापूर्वी दिलेला हा संदेश आहे. आणि तोच परिवर्तनाचा संदेश, तोच विज्ञाननिष्ठ बुद्ध आपण घेऊन पुढे जायचं. आणखी एक या निमित्तानं मला सांगेल की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जयंतीचा महिना आहे हा. मला त्यातील एकच सांगावं वाटतं की 1942 ला राजगृहावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भेट झाली. 1942 ला कामगाराचं निवेदन द्यायला गेल्यानंतर, कामगाराच्या मागणीचं निवेदन द्यायला गेल्यानंतर कॉम्रेड भगवान मोरे आणि अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब भेटतात. हा इतिहास पुढे येत नाही. आणि मग तिथं मोरे म्हणाले अण्णाभाऊंना, कामगाराचं निवेदन बाबासाहेब मागण्या वाचत होते. त्याच्यावर सगळ्या सर्व मागण्या मंजूर सही करत असताना मोरे म्हणाले, अरे बाबासाहेबांनी तर सगळ्याच आपल्या मागण्या मान्य केल्या. अण्णाभाऊ कधीच येणार नाही अशी संधी. प्रत्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर आहे. अण्णाभाऊ होऊन जाऊ द्या तुमची एक दोन कडवी. असं म्हणलं तर उत्स्फूर्तपणे अण्णाभाऊ साठे म्हणाले की गुलामगिरीच्या बेड्यात तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्यात तोड. याच्यासाठी संकल्प सोड, गुलामगिरीच्या बेड्यात तोड राजा, गुलामगिरीच्या तोड. अण्णाभाऊनी बाबासाहेबांसमोर राहिले. तर बाबासाहेबांनी सही करून अण्णाभाऊकडे पाहिले आणि म्हणाले की मी अनेक शाहीर पाहिले, मी अनेक कलावंत पाहिले, पण गुलामगिरीच्या बेड्यात तोड म्हणणारा शाहीर आणि कलावंत मी पहिल्यांदाच पाहतोय. आणि मग मोरे यांना अण्णाभाऊ साठे म्हणू नका, आजपासून यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. राजगृहामध्ये 1942 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी दिलेली आहे. राजगृहात ही पदवी भेटलेल्या लक्षात घ्या. हा इतिहास पुढे येतो. मला आता श्रावण महिना, वर्षावासाच्या आपण उपवासच धरतो. उपवासच म्हणजे श्रावण महिन्या मी उपाशी राहते, ती फराळ वगैरे करते, ती बरंच आहे. माझ्या आई तू श्रावण आहे, खोटं बोलायचं नाही. माझी आई आली, मी काल तुम्हाला सांगितलं शेंगा घेऊन आली. शेंगा घेऊन आला, आईला म्हणलं श्रावण, हा श्रावण आहे बाबा, ठीक आहे. आता म्हणलं मी बौद्ध, तू हिंदू मागीन म्हणलं. माझी आई कशी होऊ शकते? मी बौद्ध आलो, तू माझा मुलगा मानणार का? तू माझी आई व्हायचं आहे का? होय, मग तू हिंदू मागीन माझी आई कशी होऊ शकते? माझ्या बापाचा अंतविधी मी बौद्ध पद्धतीने केला, तू आणखी मागीनच आहे. मागीन तू हिंदू मागीन माझी आई कशी होऊ शकते? मग नाही म्हणलं, मी बौद्ध आहे तर माझी आई सुद्धा बौद्धच असली पाहिजे. आणि म्हणून मुक्ता सार्वजनच्या जयंती दिवशी पंढरपूरला मी बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आयोजित करतोय. त्या काळात बौद्ध मातंग, चर्मकार, कोलार आणि मराठा बांधवांना मी बौद्ध धर्माची दीक्षा देतोय. आणि त्या दीक्षा समारंभामध्ये मी माझ्या आईला सुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहे. मला आनंद वाटतो या देहूरोडच्या या बुद्ध विहारामध्ये बोलताना. मला एक आनंद असा वाटतो की भगवान बुद्धांच्याकडून आईला धम्म दीक्षा घेतली. बुद्धांच्याकडून आईला धम्म मिळाला. आणि काय योगायोग, बुद्धाने आपल्या आईला बौद्ध केलं, आईला धम्मदेशना दिली, आईला बौद्ध उपासक केलं. आणि तोच योगायोग माझ्या आयुष्यात घडतोय.
बुद्धांचा सक्का अनुयायी असल्याचा आनंद आणि विचाराची क्रांती मी माझ्या आयुष्यात केली. आणि मी माझ्या आईला, बुद्धानं जसं त्यांच्या आईला, सांभाळणाऱ्या आईला जसं बौद्ध धम्माची दीक्षा दिली, धम्मदेशना दिली, उपासक केली, तशीच मी माझ्या आईला पंढरीच्या बौद्ध पंढरीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन उपासक करतोय. मग ती प्रभुत्व साठ्यांची आई असेल. म्हणून ह्या आता वर्षावास की महिना बाबा आपलं जसं श्रावण महिना आहे, 4 पावसाळ्यातील 4 महिने, हे खरं तर आता मला वाटतं 10 जुलै ते 7 ऑक्टोबर पर्यंत हा वर्षावासाचा कालावधी आहे. आणि वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण बौद्ध धर्माचं श्रवण करणं, वाचन करणं, इतरांना सांगणं आणि प्रबुद्ध भारत बनवण्याची कार्यशाळा म्हणजे वर्षावास आहे. लक्षात घ्या, ही श्रावण महिना पाळल्यासारखं नाही, एकादश पाळण्यासारखं नाही. वर्षावास म्हणजे काय? वर्षावासाच्या काळामध्ये आपण अशी जळणघडण करायचं आहे, बौद्ध म्हणून स्वतःला विकसित करायचं आहे, चांगला माणूस म्हणून स्वतःला विकसित करायचा आहे, चांगलं कुटुंब म्हणून स्वतःला विकसित करायचं आहे आणि इतरांना सुद्धा विकसित करण्यासाठी प्रोत्साहन, प्रेरणा द्यायची आहे. प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याची कार्यशाळा ही वर्षावासामध्ये मजबूत करायची आहे. त्याच्यासाठी वर्षावास इसवी सन पूर्व 527 भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास केला. वर्षावासाची सुरुवात इसवी सन पूर्व 527 मृगदायीने सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास केला. आणि इसवी सन पूर्व 483 भगवान बुद्धांनी शेवटचा म्हणजे 45वा वर्षावास केला. लक्षात, हे सुद्धा आपल्याला हे माहीत आहे. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे. पावसामध्ये राहणे, एका ठिकाणी राहणे. 4 महिने पावसाळा असतो. बौद्ध भिक्खू त्यावेळी प्रचारक होते. बौद्ध भिक्खू हे धार्मिक गुरु नाही. धार्मिक आपल्याकडे कसं ते इतर धर्मामध्ये कसा विधी असतो, भटजी असतात, पुजारी असतात, तसं की पुरोहितगिरी असतात, तसं बौद्ध भिक्खू हे धर्मगुरु नाहीत. भगवान बुद्ध स्वतःला असे धर्मगुरु स्वतःला म्हणत, मी धर्माचा शास्त्र नाही, मी धर्माचा गुरु नाही, मी मानवाचा कल्याण मित्र आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात? मी माणसाचा कल्याण मित्र आहे, गुरु नाही. मी तुमचा गुरु नाही, तुम्ही स्वतःचे गुरु आहात. मी माणसाचा कल्याण मित्र आहे. तसे बौद्ध भिक्खू हे सेवक आहे, धम्माचे सेवक आहे. उपासकांना फक्त संसार सांभाळून धम्माचा प्रचार करता येतो, तसं बौद्ध भिक्खूंना चिवर घालून पूर्ण वेळ धम्माचा प्रचार करता येतो. त्यावेळेस पूर्ण वेळ धम्माचा प्रचार करत होते. आताचे भंतीचे आता ते काय करतात, वर्षावास काय करतात, पण आम्ही आमच्या अंगावर, माझ्या अंगावर चिवर नाही, पण वर्षावासाच्या काळात सुद्धा आम्ही रात्रंदिवस धम्माचाच प्रचार करतोय, न थांबता, न एका ठिकाणी थांबता. पाऊस असो ना तर ऊन वारा असो, ते चालूच आहे. म्हणून वर्षावासाला आपण उपवासच पाळतो. उपवास वेगळा, उपवास सुद्धा आमचं त्यानं चोरल्यात. एखाद्याच अशी त्यांचा बघा श्रावण महिन्यात सोमवार असतो, मंगळवार दिवशी धरतात ते उपवास, वार असतो त्यांचा, शुक्रवार असतो, गुरुवार असतो, शनिवार असतो, रविवार का आयतवार असतो. प्रत्येक वारा दिवशी देव आहे त्यांचा. रविवारी बघा खंडोबा असतो, शनिवारी काय मारुतीला, पुन्हा काय शुक्रवारी मर्या लक्ष्मी आहे, काय असेल ते, गुरुवारी काय असेल ते, बुधवारी मात्र काय नसतं. आणि मग आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे प्रत्येक दिवस हा धम्माचं आचरण करणारा दिवस असतो. तो उपवासी धरणार नाही. उपवास म्हणजे उपवासही चोरले, त्यांनी उपवासाचा अर्थ गैर करून केला. ज्या दिवशी वार आहे त्या दिवशी ती धरायचं. एकादश असो, अमावस्या असो, अष्टमी असो, चतुर्थी असो, श्रावण महिना असो, सकाळी भरपूर खायचं ना, फराळाच्या नावाखाली पोट भरून खायचं. आणि माणूस उपाशीच नसतो, फराळ पोट भरून पोट फुटूच तर खाते. आणि आपला जे असतो उपवास म्हणजे काय, उपाशी राहणं नाही. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. उपवास म्हणजे स्वतः जवळ राहणं म्हणजे उपवास होईल. लक्षात घ्या. आता स्वतः जवळ राहणं, माणूस स्वतः, तुम्ही स्वतःजवळ नाही, स्वतःजवळ नाही. बघा मी काय म्हणतो, माणूस स्वतःजवळ राहत नाही. काय सोपं सांगतो, आश्चर्य. माणूस स्वतःजवळ राहत नाही म्हणजे वाईट गोष्टीपासून दूर राहणं, अकुशल कर्मापासून दूर राहणं म्हणजे स्वतःजवळ राहणं. लक्षात घ्या, याला उपवास म्हणतात.
याला उपवास म्हणतात. आणि उपवास पूर्ण करण्याकरता त्या वर्षवासाच्या काळामध्ये उपोषित हे व्रत करावं लागतं. हे व्रत नाही तर तो नियम पाळावं लागतं. पंचशिलाचं बरोबरच अष्टशिलाचं ते पालन करायचं असतं आणि त्याच्याबरोबरच 10 पारमिताचं पालन करायचं असतं. एकंदरीत 22 प्रतिज्ञेमध्ये हे सगळं आहे. त्रिशरण, पंचशील, पारमिता, अष्टशील यांची बेरीज 22 होती. आणि 22 प्रतिज्ञेमध्ये त्रिशील आहे, अष्टशील आहे, पंचशील आहे, पारमिता आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये सगळं बुद्धा. 22 प्रतिज्ञा म्हणजे आंबेडकर. 22 प्रतिज्ञा म्हणजे आंबेडकर वा. 22 प्रतिज्ञा म्हणजे धम्माची चळवळ. 22 प्रतिज्ञा प्रतिबद्ध आणि अनुपालन केल्याशिवाय धम्म चळवळ असू शकत नाही. 22 प्रतिज्ञा हे धम्म चळवळीचं अधिष्ठान आहे लक्षात. आणि हे घेऊन आपल्याला जावं लागेल. त्याच्यातील एक आहे साधं पंचशील. हा मानवी कल्याणाचा, मानवी परिवर्तनाचं अधिष्ठान आहे. कारण पंचशिलाचं जे पालन कुठलं ना कुठलं याच्याशिवाय माणूस याच्याशिवाय दुःख होतोच. दारू पिल्याने माणूस दुःखी होतो, हिंसा केल्याने माणूस दुःख होतो, खोटं बोलण्यात दुःखी होतो, व्याभिचार केल्याने माणूस दुःखी होतो. म्हणजे पंचशील जी बुद्धाने दिले ते याच्याशिवाय हे पालन न केल्यानं माणूस कुठं ना कुठं दुःखी होतो. म्हणून माणसाच्या सुखासाठी, माणसाच्या कल्याणासाठी हे पंचशील दिले. त्यातील एकच मी सांगेल की बाबा हिंसा मी कर, पानादी पाता वेरमणी सिक्कापदम समाध्या. मी हिंसा करणार. हिंसा करणं साधा आहे. एक साध हिंसा करणार नाही. म्हणजे इतराला न मारणं, इतराची हत्या करणं, इतराला जखम करणं, इतराला दगड मारणं, तलवार मारणं हीच केवळ हिंसा नव्हे. तर इतराबद्दल वाईट विचार करणं ही सुद्धा हिंसा आहे लक्षात घ्या. इतराला बद्दल वाईट चित्तणं, इतराचा द्वेष करणं, इतराचा तिरस्कार करणं, दुसऱ्याबद्दल वाईट मनामध्ये असणं ही प्रचंड तलवार मारण्यापेक्षा भयानक आहे. तुमचं वाटोळ हवं, तुमचा द्वेष करणं, तिरस्कार करणं, तुमच्याबद्दल वाईट मनात विचार असणं, दुसऱ्याबद्दल मनात मध्ये वाईट विचार येणं ही सुद्धा हिंसाच आहे. म्हणून तुमच्या दुसऱ्यावर तुम्ही जेव्हा तिरस्कार करता, द्वेष करता, तेव्हा स्वतःचा आनंद आणि सुख हिरावून घेता लक्षात घ्या. साध्या गोष्टी माणसाला कळत नाही. साधं बुद्धाने जे सांगितलं साधं दुसऱ्याचा तिरस्कार करणं, दुसऱ्यावर टीका करणं, दुसऱ्याचा द्वेष करणं, यातून तुम्ही स्वतः तर सुखी, त्याला तर सुखी करतच नाही, पण तुम्ही स्वतःचं सुख आणि आनंद गमावून बसता. मग दुसऱ्यावरती प्रेम करा, दुसऱ्याबद्दल चांगली भावना निर्माण करा, दुसऱ्याबद्दल प्रेम करणं, दुसऱ्याबरोबर प्रेम करणं, इतरावरती प्रेम करणं, इतराबद्दल चांगली भावना निर्माण करणं म्हणजे स्वतःला पहिल्यांदा आनंद मिळवून देणं लक्षात घ्या. स्वतःला पहिल्यांदा आनंद मिळवून देणं याच्यासाठी आपल्याला. म्हणून ते पानादी पाता वेरमणी एवढं पंचशील एवढं पालन बघा. जगातला पहिला बुद्ध धर्म असा आहे की तो अनुभवायला सांगतो. अनुभव घ्या आणि अनुभवातून तुम्हाला चांगलं वाटलं तर स्वीकारा, नाहीतर सोडून द्या. हा म्हणून बुद्धांचा बौद्ध धम्म ही प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण. बुद्ध वामनदादा कर्डकांचे, गायकवाड साहेब तुम्ही, मी पाहिलं ती गोष्ट, वामनदादा कर्डकांची जयंती या बुद्ध विहारामध्ये साजरी होते. आणि वामनदादा कर्डक म्हणतात जरी नसेल कुणीच तुम्हाला तर एकटाच बुद्ध तारेल तुम्हाला लक्षात. अरे जगात काय असू द्या, तुमच्या जवळ जोपर्यंत बुद्ध आहे तोपर्यंत जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. हा आत्मविश्वास या तर बुद्ध विहारामध्ये कधीच गमावून बसू नका. हा आत्मविश्वास निर्माण करा. अरे काहीच करू नका तुम्ही. या बुद्ध विहारात साप्ताहिक बुद्ध वंदनेला या. नुसतं त्रिशरण पंचशील जर म्हटलं तर RSS वाल्यांच्या चड्डी फिटल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद आहे. घाबरले. जोपर्यंत तुमच्या डोक्यात आणि तुमच्या घरामध्ये बुद्ध आहे तोपर्यंत भाजप आणि RSS वाल्यांची ताकद तुम्हाला पराभव करण्याची कधीच असू शकणार नाही. विजय करण्याची ताकद असू शकत नाही. आणखी एक, लढण्याची उमेद आणि सकारात्मक मानसिकता कधीच म्हातारी होत नाही. काय लढण्याची उमेद याला वय नसतं. लढण्याची उमेद ही तुम्हाला कधीच म्हातार करत नाही. ही लढण्याची उमेद ठेवा आणि सतत तरुण राहावा, सतत जिवंत राहावा, सतत स्वाभिमानी राहावा. आणि ही पुढच्या एवढं जरी तुम्ही केलं, मी हरलो नाही, मला आणखी लढायचं आहे, लढण्याची उमेद मी हरवणार नाही, एवढं जर तुम्ही केलं तर तुमच्या पुढच्या लेकरा बाळाला तुम्ही आंबेडकर चळवळीची, धम्म चळवळीची संवेदना जिवंत ठेवण्याचं एवढं जरी आपण काम केलं तर प्रचंड असं काम केल्यासारखं समाधान आपल्याला वाटेल. आणि म्हणून
एवढं फार अधिक न बोलता की बाबा आपल्याला बुद्धानं सांगितलेल्या पंचशिला या वर्षावासाच्या निमित्तानं की बाबा मी सांगेन की आपण सर्वश्रेष्ठ माणूस बनवू. एवढं तुम्हाला आता या व्याख्यानाच्या निमित्ताने एवढंच सर्वश्रेष्ठ माणूस बनवू. कारण बुद्धाने माणसाचं 4 प्रकार आहेत. आता आपण बसलेल्यापैकी माझ्यासह दादासह ह्याच्यात कुठं बसतोय बघा. बुद्धाने काय सांगितलं की सर्वश्रेष्ठ माणूस बना. 4 प्रकार माणसाचं सांगितलेले आहे. पहिला माणूस हा कनिष्ठ दर्जाचा माणूस, म्हणजे तो समाजाचंही बघत नाही आणि कुटुंबाचंही बघत नाही, तो कनिष्ठ दर्जाचा माणूस. मला वाटतं इथं बसलेल्यापैकी एकही माणूस नसेल कनिष्ठ. आणि दुसऱ्या दर्जाचा माणूस मध्यम दर्जाचा माणूस, तो कुटुंबाचं बघतोय पण समाजाचं बघत नाही, तो मध्यम दर्जाचा माणूस. आणि श्रेष्ठ दर्जाचा माणूस, तो कुटुंबाचं बघत नाही पण समाजाचं बघतो, तो श्रेष्ठ दर्जाचा माणूस. की आम्ही त्याच्यात थोडं थोडं येतो. आणि जो सर्वश्रेष्ठ माणूस आहे, जो कुटुंबाचंही पाहतोय आणि जो समाजाचंही पाहतोय, तो सर्वश्रेष्ठ माणूस लक्षात घ्या. आणि हा सर्वश्रेष्ठ माणूस बनण्याचा आपण प्रयत्न करूया आणि बुद्धांचा धम्म अनुपालन करून बघूया. बुद्धांचा धम्म अनुभवा. बुद्ध म्हणतात की मीला जे अनुभव आलाय, मला जे अनुभव आलाय त्यातून मला जे ज्ञान प्राप्त मिळाले आहे, हे जो अनुभव मिळाला, हे जे सुख आहे, हे माणसाचं सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला बुद्धा सारं जग बुद्धाकडे आशावादानं पाहतो. आज मला पवार साहेब आपले पारदेश सर मग फोन आला आणि अण्णाभाऊ साठे काय ते खांडेकर साहेब 18 जुलै अण्णाभाऊ साठेंचा स्मृती दे आणि आडाण चोट लोक अरेचे पाळलेले दलाल म्हणतात, गुलाम म्हणतात. कुठं अण्णाभाऊ साठेंनी जगबद्दल घालून घावा गेले सांगून मला भीमराव म्हणजे आता वरडाव म्हणलेच नाही. अरे बाबा त्या निगडीचा जो पुतळा आहे, स्मारक आहे, त्याच्या खाली लिहिलंय ना जगबदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव. वाचना बाबा आडम छोटा वाचना. ते लिहिलंय तरी माझ्या अंगावर आले, कधी मला मागाला तरी आगा शिवराळ बाहेर. तुमच्या इथे एक येतो बघा, तुमच्या त्यांच्या वडिलांनी तुमच्यावर काम केलं आलेलं सांग. आता त्याला 3-4 वेळा जर 4थ्या वेळेला त्याच्यासाठी प्यांतर बनावं लागेल मला. आता बुद्ध जिथं त्याला पर्यायच नाही तिथं प्यांतर बनून सुद्धा पोचीराम कांबळे प्यांतरचे प्यांतर बनून सुद्धा त्यांना फटके आता मारावं लागतील. कारण हिंसा आम्हाला नाही, पण त्याची जर विकृती प्रवृत्ती बदलण्यासाठी आपण त्याचे दगड झालो, पण त्याची विकृती ही परिवर्तनानं बदलत नाही. विकृती ही नष्टच करावं लागते. पोशीराम कांबळे यांच्या मिसेस ज्यांचा मला आदर्श वाटतो, औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्तानं अरे साऱ्या मातंग समाज बांधवांना महाराष्ट्रात जमा झालेल्या साऱ्या बौद्ध साऱ्या जमा झालेल्या लोकांना सांगत होते, अरे हिंदू हा धर्म तुमचं कितीही कट्टर हिंदू म्हणा, पण हिंदू धर्म तुम्हाला माणूस म्हणून कधीच स्वीकारणार नाही, तुम्हाला हिंदू म्हणून सुद्धा कधीच मान्यता देणार नाही. अरे लात मारा, माझ्या नवऱ्याने त्याला लात मारली, अरे लात मारा हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करा. पोशीराम कांबळे यांच्या मिसेस शहीदाच्या क्रांतिकारकाच्या पत्नीनं मांगाला दिलेली हाक होती, ती हाक प्रबुद्ध साठ्याने वटीत झेललेली ती वाया जाऊ देणार नाही. पोशीराम कांबळेंच्या बलिदानाचं रक्त वाया जाऊ देणार नाही. या रक्तातूनच पुन्हा एकदा मातंग समाजाला प्रबुद्ध समाज बनवून सारा महाराष्ट्र बौद्धमय करू, एवढंच अभिवचन या निमित्तानं देतो. थांबतो. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भारत.